मी रवींद्र कारखानीस, माढा कर्मचारी सेवा संघाचा अध्यक्ष. माढा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासंदर्भात मला शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना कळकळीची विनंती करायची आहे की आमच्या पेन्शनचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक लोक आता 70 सुद्धा पार करून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही पेन्शन योजना जर लवकरात लवकर शासनाकडनं मंजूर झाली तर आमच्या या सगळ्या वृद्ध कर्मचाऱ्यांना एक फार मोठा दिलासा मिळणार आहे. माढाच्या पेन्शन योजनेसाठी जो काय आर्थिक खर्च येणार आहे तो सगळा सोसायला माढा स्वतः तयार आहे. त्यामुळे याचा बोजा शासनावरती कुठल्याही प्रकारे पडणार नाही. नुकताच शासनाने महाराष्ट्रातल्या सगळ्या वरिष्ठ नागरिकांसाठी ₹3,000 पेन्शन देण्याचा जो स्तुत्य निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक बोजा सोसावा लागणार आहे. परंतु आमची पेन्शन जर मंजूर केली तर आमचा सगळा आर्थिक बोजा आहे तो महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण बेअर करणार असल्यामुळे शासनावरती त्याचा खर्च बिलकुल येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून हा एक फार मोठा दिलासा शासनाच्या आर्थिक परिस्थितीला मिळणार आहे. अनेक महिला, अनेक वृद्ध क्लास 3 आणि क्लास 4चे कर्मचारी हे इतके हतबल आणि इतके हे झालेले आहेत की त्यांना आता जर पेन्शन मिळाली नाही तर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठल्या प्रकारचा पर्याय उरत नाही, अशी ती परिस्थिती आहे. पेन्शन ही म्हाताऱ्यांची काठी असते आणि ती काठीच शासनाने जर दिली नाही, मुळात शासनाला ती काठी माळानी द्यावी अशा प्रकारे फक्त अनुमतीच द्यायची आहे. त्यामुळे शासनाने तशा प्रकारची अनुमती द्यावी, ती काठी माडाच्या हातात द्यावी, माडाने ती आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना द्यावी आणि पेन्शन योजना मंजूर करून लवकरात लवकर ही पेन्शन योजना चालू होईल असे प्रयत्न करावे, अशी कळकळीची विनंती आहे. आता जवळजवळ 70-80 वर्ष ज्यांचं वय झालेलं आहे त्यांचं जगणं आता काही फार जास्ती राहिलेलं नाही आहे. परंतु जे काही जगणं त्यांचं राहिलेलं आहे त्या जगण्यासाठी त्यांना जर पेन्शन मिळाली तर एक फार मोठा हातभार लागेल आणि त्यांचं जीवन सुसह्य होईल असं वाटतं. त्यामुळे या प्रकरणी शासनाने त्वरित निर्णय घेऊन महाराला कळवावा आणि आम्हा सर्वांना पेन्शन योजना लागू होईल असे पाहावे ही नम्र विनंती. नमस्कार, मी रेवती श्रीधर कुचरेकर, म्हाडामध्ये 37 वर्ष कार्यरत होते आणि लेखाधिकारी म्हणून निवृत्त झाले. म्हाडामध्ये असताना महिला दक्षता कमिटी, महिला समिती, कर्मचारी कल्याण निधी आणि संघटना या वेगवेगळ्या आमच्या संस्थेमध्ये काम करत असल्यामुळे महिलांचे जे काही प्रश्न असायचे आणि संघटनेमध्ये ते सोडवले जायचे, त्यामुळे मला त्याच्यामध्ये या लोकांच्या समस्या काय आहेत त्या समजून यायच्या. ज्या वेळेला आपल्याकडे म्हाडाची स्थापना झाली त्याच्यानंतर 1960 साली वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये जेव्हा इंडस्ट्रीयल कॉलनीज उभ्या राहिल्या त्यावेळेला आपल्याकडे जवळपास गवंडी, सुतार, सफाई कामगार, मजदूर, त्याच्यानंतर शिपाई वर्ग याची भरपूर रिक्रुटमेंट झाली आणि त्यावेळेला याच्यामध्ये महिला वर्ग जास्त होता आणि हे सगळे लोक जे होते ते क्लास 4 या कॅटेगरीमध्ये येत होते. हे सगळे लोक त्यावेळेला टेम्पररी वर्कच्या इस्टॅब्लिशमेंटवर होते, त्यानंतर ते कंटिन्यू झाले. 1960 साली ज्या वेळेला ते रिटायर झाले 60 वर्षानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा इतर बेनिफिट मिळाला नाही, कारण आमच्याकडे पेन्शन तर नव्हतीच आणि बडकस 4th पे आणि 5th पे या कालावधीत ते असल्या कारणाने त्यांना कुठल्याही जास्त तुटपुंजा रकमेवर रिटायर्ड व्हावं लागलं आणि जी काही रक्कम मिळाली ती पाहिली असता तर 3 ते 4 लाखापेक्षा रक्कम नाहीच आहे कोणाची. हे लोक आता 75 ते 80 या पेक्षाही जास्त वयाचे आहेत. त्याच्यातले बरेचसे लोक निवर्तले. आता इथे असं आहे की ज्या महिला त्याच्यामध्ये कर्मचारी कार्यरत होत्या त्या रिटायर झाल्यानंतर अक्षरशः धुणी भांडी करणे, कुठेतरी जे मिळेल ते काम करणे किंवा भाजी विक्री करणे अशा पद्धतीची कामं जोपर्यंत अंगात ताकद होती तोपर्यंत करत होत्या. त्यानंतर त्या थकल्या. ज्या वेळेला
त्यावेळेला ते सांगायला लागले की खरंच आता काहीतरी आमच्यासाठी शासनाने पेन्शन योजना लवकर आणली पाहिजे, कारण आम्ही पैशाशिवाय आता जगू शकत नाही. कारण त्यांच्या घरातली परिस्थिती अशी असायची की घरामध्ये शिकलेला वर्ग कमी, मुलं काही कुठल्याही चांगल्या कामावर नाहीत, त्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये ते फारच वेगळ्या पद्धतीने जगत होते. हा महत्वाचा मुद्दा झाला चतुर्थ श्रेणीच्या. तिसऱ्या श्रेणीतले आमच्या ज्या काही महिला कर्मचारी आहेत, ते जर बघायला गेलं तर काही कुमारिका आहेत की ज्या आता रिटायर्ड झाल्या, पेन्शन नाही आहे आणि कोणीही त्यांची काळजी घेणारं नाही आहे. त्यामुळे आता वृद्धाश्रमात जरी जाऊन राहायचं झालं तरी पैशांची गरज भासते, आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं असं आहे की जर आम्हाला पेन्शन मिळाली तर आम्ही निदान कुठेतरी जाऊन राहू किंवा स्वतःचं काहीतरी राहण्याचं आम्ही किंवा आमचं केअर घेणारा कोणीतरी आम्ही माणूस ठेवू शकतो. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे की जे दोघांनाही पेन्शन नाही आहे, त्याच्यापैकी एक जण, काही कर्मचारी आमचे गेले, त्यांच्या ज्या महिला आहेत, त्यांच्या ज्या बायका आहेत त्या हाऊसवाईफ आहेत, त्यांच्यासमोर आता असा प्रश्न आहे की आमच्या हातात पैसा नाही, आता मी माझ्या मुलाकडे मागू की मुलीकडे मागू, कोणाच्या जीवावर आम्ही जगायचं. आम्हाला जर पेन्शन मिळाली असती तर आम्ही आज आनंदाने जगू शकलो असतो. नंतर चौथा जो भाग आहे तो आमच्याकडे आजारी असलेल्या बायका की ज्यांना कॅन्सर, त्याच्यानंतर हार्ट पेशंट, त्यानंतर इतर जे लेडीजना होणारे आजार आहेत, त्या गुडघेदुखी वगैरे, यातनं त्या फार त्रासलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी दर महिन्याला 2 ते 3 हजार रुपये खर्च हा येतोच. त्यामुळे कधी कधी असं त्यांना वाटतं की औषध पाण्यासाठी खर्च करायचा की अन्न पाण्यासाठी करायचा. हा झाला. अजून चौथा प्रश्न असा आहे की ज्यांना मुलबाळ नाही त्यांनी काय करायचं. पती गेले, पत्नी राहिलेली आहे, मुलबाळ नाहीये, कोण सांभाळणार. तर सगळ्या महिलांचं अगदी मनापासून त्या असं विनंती करतायत की काही करा. म्हाडाने जर आम्हाला स्वबळावर पेन्शन द्यायला म्हाडा तयार आहे तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन ती मंजूर करावी आणि पुढचं आमचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित जगण्यासाठी, मानाने जगण्यासाठी आम्हाला ती पेन्शनची काठी आमच्या हातात द्यावी. नमस्कार, मी मंदाकिनी नारायण बडगुजर बोलते. माझे मिस्टर म्हाडामध्ये कर्मचारी होते. ते 2011 मध्ये वारलेत. त्याच्यानंतर 2020 मध्ये कोरोनामध्ये माझा मुलगा, सून दोघंही वारलेत. त्यांना एक मुलगा आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज जर आम्हाला पेन्शन मिळाली असती तर खूप आम्हाला म्हणजे आधार वाटला असता. काही कारण असतं, बऱ्याचशा अडचणी येत आहेत, घरामध्ये आजार पण असतं आणि शिवाय आम्हाला पेन्शन नसल्यामुळे बऱ्याच अडचणी आम्हाला सामोरं जावं लागतंय. तर मी शोभा अरुण गुलाणे, माडामधून मी 2008ला ॲज ए असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर म्हणून रिटायर झाले. पण आम्हाला पेन्शन अद्याप मिळालेली नाही आहे आणि माझ्या घराचा पण प्रॉब्लेम आहे. माझं घर तोडल्यामुळे म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट स्कीममुळे मी सध्या आईच्याच घरात राहते आणि मिस्टरांची पण नोकरी संपली 2001ला आणि त्यांना काही हजारातच पैसे मिळाले आणि पेन्शन मला इन बिटवीन 16ला कॅन्सर झाला होता, ब्रेस्ट कॅन्सर. आणि सध्या मला हाडांचा खूप मोठाचा आजार आहे की त्यामुळे मी चालू वगैरे शकत पण नाही आहे. जर मला पेन्शन मिळालं तर मी निदान राहण्याची पण व्यवस्था करू शकते, ॲज वेल एज मी माझे औषधोपचार वगैरे नीट घेऊ शकते. म्हणजे जीवन कसं जगायचं हाच माझ्यापुढे प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला पेन्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार, मी सुमन धर्मा गोंधळी. मी म्हाडा कर्मचारीच आहे. मिस्टरांच्या जागेवरच मी 2004 याच्यामध्ये लागले 94ला. पण मी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर 4 वर्ष केली. त्यानंतर मला 4 वर्षाने परमनंटची वेळ मिळाली. पण त्यानंतर माझी 3 मुलं असल्यामुळे मला कोणत्याच याचा आधार नाही. आणि आता मी रिटायर झाल्यावर माझ्या मुलाचं 4 महिन्याने ब्रेन हॅमरेज झालं. जे काही मला तुटपुंजी मिळाली ती सगळी मी त्याच्याच बलीला लावली. आज त्याची 2 मुलं आहेत, 12वीला आहे आता आणि एक 9वीला आहे. आम्ही आता काही नसल्यामुळे मी काहीतरी घरामध्ये उद्योग करतो. सून माझी जेवणाची कामं करते, RTOला डबा लावते. मुलगा माझा आता उभा राहिला, तो जरा रिक्षा चालवतो. कळकळीची एवढीच विनंती आहे की आम्हाला पेन्शन मिळाले तर काहीतरी आम्ही करू शकतो. दामोदर केशव कवळी 1997 साली म्हाडामधून निवृत्त झालो. त्यानंतर मला हृदयविकाराचे
आजार आहे, इतरही आहेत. आत्ता माझी परिस्थिती फार बिकट आहे, तरी माझा काहीतरी आर्थिक सोय व्हावी यासाठी म्हाडाने देऊ केलेली पेन्शन आम्हाला लागू करावी अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे, जेणेकरून मी माझं पुढचं आयुष्य सुखाने जगू शकेल. म्हाडा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संबंधीच्या व्यथा व्यक्त करणारे व्हिडिओ आम्ही आपणासमोर सादर केलेले आहे. सन 2010 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तारांकित प्रश्नाद्वारे म्हाडाच्या पेन्शन संबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंजुरी द्यावी अशा प्रकारची विनंती त्यांनी सदर प्रश्न उपस्थित करताना केली होती. त्यानंतर सन 2024 साली 5 मार्च रोजी म्हाडाचे उपाध्यक्ष माननीय संजीवजी जयस्वाल यांनी म्हाडाच्या पेन्शनच्या संदर्भातला संपूर्ण परिपूर्ण असा प्रस्ताव म्हाडा त्यावरील खर्च बेअर करायला तयार असल्याच्या विधानासह शासनाकडे सादर केला होता. परंतु अद्यापही शासनाने त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला दिसत नाही. तरी आपण त्या बाबतीमध्ये लक्ष घालाल अशी आशा आहे. सध्याच्या काळात पेन्शन ही म्हाताऱ्यांची काठी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राजी पवार यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या पेन्शन संबंधीच्या प्रस्तावावरती त्यांनी त्वरित लक्ष घालावे आणि त्यावरून आम्हाला लवकरात लवकर पेन्शन मिळेल अशा प्रकारचे आदेश म्हाडाला निर्गमित करावे ही कळकळीची विनंती.